नमस्कार, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे खारे शेंगादाणे बनवले आहेत आणि ते कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी एका बाउलमध्ये 2 वाट्या शेंगादाणे घेत आहे। तर हे शेंगादाणे मी आपले रोजच्या वापरातील शेंगादाणे घेतलेले आहेत। तुम्ही इथे सोलापुरी शेंगादाणेही घेऊ शकतात। तर मी ते रोजच्या वापरातील शेंगादाण्यांमधून मोठे मोठे शेंगादाणे निवडून घेतलेले आहेत। 2 वाट्या शेंगादाणे मी इथे घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला हे शेंगादाणे एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये शेंगादाणे बुडल इतपत पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि अर्धासा चमचा आपल्याला मीठ इकडे घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला हे गॅसवरती 5-1 मिनिट शेंगादाणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत। बघा इथे मी गॅसवरती ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे 5-1 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। चांगली उकळी येऊन शिजवून घ्यायचं आहे। बघा इथे आपल्या शेंगादाण्यांना व्यवस्थित अशी उकळी आलेली आहेत। शेंगादाणे व्यवस्थित शिजलेले आहे। त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे एका चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। बघा इथे मी असा बाउल ठेवून त्यावरती चाळण ठेवून घेतली आणि वरतून शेंगादाणे त्या चाळणीमध्ये काढून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला या शेंगादाण्याचं पाणी निचरून घ्यायचं आहे। बघा इथे पाणी निचरून झालेलं आहे। त्यानंतर हे शेंगादाणे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घ्यायचे आहेत। बघा मी इथे एक कपडा घेतलेला आहे त्यावरती मी शेंगादाणे पसरवून घेत आहेत आणि आपल्याला पसरवून सुकवून घ्यायचे आहेत। हे शेंगादाणे व्यवस्थित पातळ पसरवून घ्यायचे आहेत। तुम्ही फॅन खालीही सुकवू शकता। बघा इथे 5 ते 10 मिनिट आपल्याला हे शेंगादाणे व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत। आपले शेंगादाणे सुकत आहेत। आपल्याला इथे 5 ते 10 मिनिट सुकवून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपल्याला गॅसवरती एका कढईमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे सफेद मीठ घालायचं आहे। तर मी हे मीठ इथे 2-3 वेळा वापरून झालेला आहे म्हणून याचा कलर चेंज झालेला आहे। आपल्याला इथे सफेद मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवत गरम करून घ्यायचं आहे। तर बघा इथे सर्व मीठ आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला शेंगादाणे घालून एकसारखं हलवून आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला सर्व शेंगादाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। मंद आचेवर आपल्याला शेंगादाणे भाजून घ्यायचे आहे। बघा 5-1 मिनिटानंतर अशी साल निघते। साल निघली की आपले शेंगादाणे जवळजवळ भाजलेले आहेत असं समजून आपल्याला शेंगादाणे काढून घ्यायचे आहेत। बरोबर साल निघली की शेंगादाणे भाजले जातात। बघा आपले इथे सर्व शेंगादाणे भाजून झालेले आहे। बघा या पद्धतीने आपल्याला शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत। खूपच सुंदर आणि टेस्टी होतात। याच पद्धतीने सर्व शेंगादाणे आपण भाजून घेणार आहोत।
बघा इथे सर्व शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आणि एका ताटामध्ये आता इथे थंड करून घ्यायचे आहेत, नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने आपले खारे शेंगदाणे तयार होतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।